नमस्कार, खूप मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. आज आहे गुरु पौर्णिमा. आपल्या गुरूंना वंदन करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. गुरु गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे अंधारात दिशा देणारा प्रकाश असतो. आणि त्या प्रकाशाची पहिली किरण आई. आई बोलायला शिकवण्याआधी ती जगायला शिकवते, चालायला शिकण्याआधी ती पडून पुन्हा उभं राहायला शिकवते, स्वतःच्या वेदना लपून चेहऱ्यावरती हसू कसं ठेवायचं हे सुद्धा आईच शिकवते. रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीची नाती फार मोठी असतात. हा संस्कार आईच आपल्या मनामध्ये रुजवते आणि मग मायेचा पदर किती मोठा असू शकतो याची व्याख्याच आई बदलून टाकते. आणि म्हणून या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या आईचा म्हणजे आपल्या पहिल्या गुरुचा विचार घेऊन आपल्यासोबत चालणाऱ्या एक व्यक्ती आज आपल्याकडे येत आहेत. खरं तर यांना इथे आमंत्रित करताना अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत, कारण हे नावही तसंच ममतेनी वात्सल्यानी भरलेलं आहे. फार मनापासून स्वागत करूया ममता सिंधुताई सपकाळ यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून तुमचं स्वागत. ममता ताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. कशा आहात तुम्ही? मी एकदम ठीक. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आम्हाला तुमचं नाव उच्चारताना सुद्धा असं खूप मायेनी, करुणेनी, वात्सल्यानी भरल्यासारखं झालं, कारण ममता सिंधुताई सपकाळ हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्याच्या मागे आपल्या विश्वाच्या माईंचं एक फार मोठं कर्तृत्व आहे, त्यांची माया आहे. तर काय सांगाल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहिल्यांदा तुमच्या गुरुविषयी? माझी आई खूप साधी भोळी, भगवंतावर विश्वास असणारी, प्रत्येकाच्या दुःखामध्ये स्वतःला बघणारी, आणि जिचा पदर इतका विशाल होता की असंख्य, म्हणजे मी आकडे म्हणणार नाही की शेकडो की हजारो, असंख्य दुःखांना किंवा असंख्य पीडितांना, असंख्य अनाथांना जिने सांभाळून घेतलं, जिने पदरात घेतलं, अशी माझी आई. वा वा. खूप आठवणी तुमच्या बरोबर त्यांच्या असतील, हो की नाही? पण आपण तुमच्या जन्मापासून सुरू करूया. तुम्हाला कळायला लागलं तसं तेव्हा तुम्हाला माई कशा दिसायच्या, त्या काय करत असायच्या, किंवा त्या तुम्हाला काय सांगायच्या? मला ना आईसोबत राहता नाही आलं. जन्म दिला, पण जिचा स्वतःचाच ठाव ठिकाणा कुठे नव्हता. माझं लहानपण सगळं मंदिरामध्ये गेलं. महानुभाव पंथाचं मंदिर फैजपूरला, तिथे मी लहानाची मोठी झाले. नंतर 6वी पासून तर पुण्यातच आले, सेवा सदनला मी होते. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन माझं पुण्यातच झालं, MSW केलं मी, आणि नंतर संस्थेतच कामाला लागले. पण आई आणि मी असं खूप जास्त भेटलो आणि खूप जास्त एकत्र राहिलो, खूप लाड करून घेतले, असं खूप जास्त नाही झालंय, पण खूप जास्त नाही झालं. बरोबर. पण जितकी आई आठवते तितकी खूप आहे असं वाटतं. बरोबर. पण ममता ताई, तुम्ही स्वतः सिंधुताईंच्या मुलगी, तुमच्या आईच्या पदराखाली अनेक जण, हो, महाराष्ट्रातले, भारतातले, जगातले. मग तुम्हाला कधी असं नाही झालं, अरे माझी आई आहे, मला थोडी अनुभव द्या? अरे नाही झालं. पण का कुणास ठाऊक, मला कधीच कुणाची असूया वाटली नाही, ईर्ष्या वाटली नाही, की जिथे मी असायला हवं तिथं दुसरं कुणीतरी आहे, असं कधीच वाटलं नाही. सिंधुताईंविषयी आम्हाला जे माहिती आहे ते त्यांचं समाजकार्य, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची वात्सल्य करण्याची वगैरे सगळं. त्या काय खायच्या हो? त्यांचा आहार काय असायचा? ती खूप जास्त अशी का चुजी नव्हती. जे हाताशी असेल ते तिला चालायचं. म्हणजे आपल्या घरात साधारणपणे कांदे असतातच, तिखट, मीठ, तेल, हळद, मिरची हे असतंच. त्यातल्या त्यात काय परतून घेता येईल, पिठलं किंवा भरीत किंवा डाळ आहे का, मग थोड्या चकोल्या करून टाकू, ह्या टाईप, रवा आहे का, थोडा उपमा करू. म्हणजे मला ती अशी चांगलं चुंगलं खाताना आठवतच नाहीये. शिळ्या भाकरीवर तिचा प्रचंड जीव होता. म्हणजे रात्रीच्या 2 भाकरी एक्स्ट्रा टाकाव्या लागायच्या, का तर सकाळी अर्धी तरी ती खाईल म्हणून. अरे वा. शिळ्या भाकरीवर तिचा प्रचंड जीव होता. वा वा वा, फारच गोड. तुम्ही आता एवढ्या वर्षांचा प्रवास करत आहात, तुम्ही एक गुरु म्हणून त्यांचा कुठला विचार, कुठला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करताय? माझ्या आईने मला जे सांगितलं, की तिच्या भाषणांमध्ये बरेचदा ऐकलं असेल, मी आता ते सिक्वेन्सने सांगते, की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर वेदना सहन करायला शिका. करेक्ट. काट्यांना बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतं. करेक्ट. ही पहिली शिकवण. दुसरी शिकवण ही, की तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा, इतके मजबूत करा, की एक दिवस हे काटे तुम्हाला म्हणतील की आइये, वेलकम, सुस्वागतम, हम झुकता है, आप चलना सीखो. अरे वा. ही पुढची शिकवण. आणि त्याही पुढचा एक मंत्र तिने मला सांगून ठेवलेला, की दरवेळी संकटावर मातच करायला हवी असं काही नाही ममता.
संकटाला वळसा घालूनही पुढे जाता येतं. अरे क्या बात है. आलं ना, सगळं आयुष्य यात सगळं आलं. सगळं याच्या सार पलीकडे आलं. अजून काय हवंय बरोबर आपल्याला? आहे, बरोबर आहे. Yes. तुमच्या घरी कोण कोण असतं? मी जास्त वेळ संस्थेमध्येच असते. हो. म्हणजे जे कुटुंब आहे माझं संस्थेचं सगळ्यात मोठं, जी 95 मुलं आहेत आणि सगळा स्टाफ माझा. बाकी माझ्या घरी माझे मिस्टर आणि माझी मुलगी. बर, ती काय करते मुलगी? ती MBA करते आता. अच्छा, आणि तिचं नाव काय? सानिया. सानिया. या. वा, फार छान. आजचा भाग हा फक्त पोट भरणारा नाहीये, तर मन तृप्त करणारा आहे. खूप बोलायचं आहे तुमच्या आईंविषयी आणि तुमच्याशी सुद्धा. ओके. आता इकडे जाऊया येस. आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. या. थँक्यू. गुरुपौर्णिमा आतापर्यंत तुम्ही आयुष्यात कशी कशी साजरी करत आलेला आहात? मी जोवर आई होती तोवर आईच्याच पाया पडले सगळ्यात आधी. आणि आता तिचा फोटो आहे माझ्या खुर्चीच्या मागे आणि त्या फोटोमध्ये फक्त तिचे पाय आहेत. तर फक्त पाय आहेत आईचे. चेहरा नाही? नाही, चेहरा सगळीकडे आहे, पण हो. माझ्या खुर्ची मागे जो फोटो आहे हं. मोठा फ्रेम केलेला, फक्त आईचे पाय आहेत असे. ती पाळण्यावर बसलेली आणि फक्त पायांचा फोटो आहे. ते पाय फक्त स्मरते जिथे आहे त्याचं. मला हे ऐकून थोडस असं सदगदित झालो मी. खरं सांगू का, अजूनही लोक येतात माझ्या सांत्वनाला. 4 वर्ष होऊन गेली आहेत, पण माईंनी त्यांच्यासाठी काय केलं होतं किंवा माईंचं त्यांच्या आयुष्यातलं काय स्थान होतं ना, हे मला आजही नव्याने कळत राहतं. आणि मग प्रश्न पडतो की अजून अशी किती आई शिल्लक आहे जी मला अजून माहीत नाही. माहितीच नाहीये. चला पदार्थाकडे जाऊया. Yes, yes, काय आजचा नक्की. पदार्थ आहे? आईला ज्या काही गोष्टी माझ्या हातच्या आवडायच्या त्यातलं एक वांग्याचं भरीत होतं, हं. एक चकोल्या होतं, ताकातलं पिठलं आहे. तिला उपमा आवडायचा, तिला रवा डोसा आवडायचा, नारळाची चटणी आवडायची, मी केलेली म्हणजे. आणि मी खूप मन लावून करायचे तिच्यासाठी. पण मला वाटतं आज भरीत आपण वा, वांग्याचं करून भरीत. बघूयात. फारच तिला छान. तिला फार आवडायचं ते. फारच छान. आजचा हा पदार्थ फक्त पदार्थ म्हणून बघू नका, तर कष्टाच्या दिवसामध्ये पोट भरताना कुरकुर करायची नसते ही शिकवण म्हणून बघा. आजचा हा पदार्थ फक्त चव म्हणून बघू नका, तर गुरुपौर्णिमेला एक आई आपल्या मुलांना प्राप्त परिस्थितीत पोट भरून कसं पुढे जायचं हे शिकवणारा एक अध्याय आहे म्हणून बघा. चला, लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. यामध्ये आपण वांगं घेतलेलं आहे जे आपण भाजणार आहोत. कांदा आहे उभा कापलेला, कांद्याची पात आहे, कोथिंबीर आहे, भाजलेले शेंगदाणे आहे. खरं तर कांद्याची पात आणि भाजलेले शेंगदाणे हे ऐच्छिक आहेत, मी घालते आईला आवडायचे म्हणून. जिरं मोहरी आहे, हिंग आहे, लाल तिखट, हळद आणि मीठ. ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो आपल्या घरी असतातच. काही वेगळं बाहेरून आणायची गरज पडत नाही. बरोबर. आता तुमच्याविषयी जर आम्हाला बोलायला आवडेल, तुम्ही स्वतः सुद्धा लिहिता. लहानपणी जी कवितांची आवड तुम्हाला लागली ती फक्त आवड नव्हती, ते कुठेतरी मनात राहिलं असेल, झिरपलं असेल. तुम्हाला लिखाणाची गोडी कशी लागली? खरं सांगू का, मी 2010 पर्यंत एक ओळही नव्हती लिहिली. बर, खरं सांगते. 2010ला ऑर्कुट म्हणून जे होतं ना, तेव्हा सोशल जेव्हा मीडियावर आपण ऑर्कुटे होतो आणि ऑर्कुट नंतर बंद झाला अर्थात, तेव्हा संपर्कात आले आणि तिथे एक कम्युनिटी होती काव्यांजली म्हणून. आणि तिथे बघितलं तर खूप साऱ्या कविता आणि खूप साऱ्या गझल. मग असं वाटलं काहीतरी की आपणही लिहायला पाहिजे. आणि अशी सनक आली आणि काहीतरी लिहिलो, खरडलो आणि तिथे पोस्ट केलं, टाकलं. जे नंतर मी सगळीकडनं डिलीट केलंय जे आता मला आठवतही नाही. आणि ते वाचल्यानंतर त्याचा कम्युनिटीचा जो काय असायचं ना, ते ॲडमिन त्याचा मला मेसेज आला की तुम्ही कधी गझल लिहिली आहे का, म्हणजे काही मदत लागली तर हाक मारा, असं ते वाक्य होतं की पहिला प्रयत्न उत्तम आहे. मग मला कळालं की मी गझल लिहिली आहे म्हणून. आणि हाक मारा म्हटल्यानंतर मी त्याला कॉन्टॅक्ट केलं, म्हणजे आम्ही बोलायला लागलो. आणि तेव्हा कळालं की आपण किती वाईट लिहिलंय आणि हे असं नाही लिहित. मी ते सगळीकडनं उडवलं, म्हणजे माझ्या ड्राफ्टमध्येही ते नाही आहे आता जीमेलच्या. आणि त्याच्याकडनं शिकले. सुधीर मुळीक माझ्या गुरुचं नाव आहे. आणि त्याला असं वाटलं की मी लिहू शकते, मी लिहावं. आणि लोकांना आवडत गेलं आणि मी लिहित केलं. तर तुम्ही जे लिहिलंय त्यातल्या कुठल्याही 2, 4, 6, 10 ओळी आम्हाला? अगदी बघा, त्याची आठवलं ते बोलते. दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला. अरे वा 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 वा. दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला. जरा थांब ना सावलीला सखे, उन्हानेच केली विनंती मला. जरा थांब ना सावलीला सखे, उन्हानेच केली विनंती मला. अभेरू कधी लागली जर धरा, मिळो आसरा असं म्हणती मला. अरे क्या बात है. मिळो आसरा असं म्हणते मला. बस 2-3 शेर आता आठवले म्हणून पटकन सादर केले.